नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. देशामध्ये सध्या कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातच दुसरी लाट सुरू होण्याआधीच आयपीएलच्या 14व्या हंगामाला सुरुवात झाली. आयपीएलच्या बायो बबलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने आता संपूर्ण स्पर्धा स्थगित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली. 14व्या हंगामाच्या या अवस्थेला बीसीसीआय जबाबदार असल्याचं आता समोर येत आहे, कारण आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने दिलेल्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्यानं ही वेळ आल्याचं दिसून येत आहे. या प्रस्तावात ही स्पर्धा UAE मध्ये घेण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला होता. खरं तर देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं GCनं बीसीसीआयला इशारा देखील दिला होता. इतकंच नव्हे तर आयपीएल मधील 4 संघांनी देखील 14वा हंगाम UAE मध्ये खेळवण्याचा प्रस्ताव दिला होता, पण बीसीसीआयनं या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं. UAE हाच आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलचा पहिला पर्याय होता आणि त्यांनी बीसीसीआयला ही स्पर्धा UAE मध्ये शिफ्ट करण्याचा प्रस्ताव देखील दिला. इतकंच नव्हे तर एमिराट्स क्रिकेट बोर्डाला देखील अलर्टवरती ठेवण्यात आलेलं होतं, पण बीसीसीआयनं त्या दृष्टीनं पावलं उचलली नाही आणि त्यामुळे हा अट्टहास का, याच विषयावर करूयात चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये. याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे आणि ते म्हणजे क्रिकेट समीक्षक नितीन मुजुमदार, अभिनेते पुष्कर जोग, त्याचबरोबर आपल्यासोबत अगदी काही क्षणात आमदार राष्ट्रवादीचे निलेश लंके आणि क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी देखील जोडले जाणार आहे. तुर्तास या 2 मान्यवरांबरोबर आपण जे ती चर्चेला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूया ती म्हणजे नितीन मुजुमदार यांच्याकडून. नितीनजी, खरं तर बीसीसीआयला उशिरानं सुचलेलं हे शहाणपण आहे असं म्हणावं का? मी अगदी सहमत आहे. हे खूप उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. स्पर्धा सुरू करताना त्याचा खूप जास्त विचार करायला पाहिजे होता. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच असे संकेत मिळत होते की या स्पर्धेची वाटचाल विस्तावत नाही, खूप खडतर आहे आणि दुर्दैवाने ते सारं प्रत्यंतरास येत आहे. मला वाटतं की बीसीसीआयचा हा टोका पूर्णपणे चुकलेला आहे आणि सध्या देश कोरोनाशी हे युद्ध सदृश परिस्थितीत झुंजत असताना आयपीएल आयोजित करणं आणि त्याचा पुढे मार्गक्रमण करणं याबाबत बीसीसीआयचे ठोकताय पूर्णपणे चुकलेत. हा पूर्ण चुकीचा डिसिजन आहे असं माझं ठाम मत आहे. नक्कीच आपण ठाम आहात या मतावरती की बीसीसीआय कुठेतरी चुकलेलं आहे. अभिनेते पुष्कर जोग यांच्याकडे जाऊयात. पुष्कर, मला आपल्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल खरं तर की एका बाजूला संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग जे आहे कोरोनाशी 2 हात करताना दिसत आहे. दुसरीकडे भारतासारख्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार हे आधीच स्पष्ट झालेलं असताना एका बाजूला एंटरटेनमेंटकडे लक्ष द्यायला हवं होतं की मग दुसरीकडे कोरोनाला प्राधान्य द्यायला हवं होतं. बीसीसीआयच्या भूमिकेबाबत तुमचं मत काय? नक्कीच मला विशाल हे वाटतं की बीसीसीआयचा हा आयपीएल घडवण्याचा ह्या वर्षीचा निर्णय चुकलेला आहे भारतामध्ये. कारण की जर तू बघशील, करमणूक करणारी प्रत्येक गोष्ट आता त्याच्यावर निर्बंध आहे. मी स्वतः करमणूक इंडस्ट्रीमध्ये आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. तुम्ही थिएटर्स बंद केले, तुम्ही आमचं शूटिंग सुद्धा आमचं बंदच आहे ना. करमणूक जे त्यांनी होतं ते सगळं बंदच आहे. त्यामुळे एंटरटेनमेंट हा दुसरा भाग झाला, हा दुय्यम भाग झाला. सर्वात महत्वाचं आता सगळ्यांसाठी, देशासाठी किंवा जगासाठी हा आहे लोकांची सेफ्टी. लोकांचा जीव जातोय, इथे लोकांना ऑक्सिजन नाहीये, लोकांचं व्हेंटिलेटर नाहीये, बेड्स मिळत नाहीयेत. अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपण क्रिकेटचा किंवा एंटरटेनमेंटचा भाग हा कितपत मनात घ्यावा हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि मी आधीपासून माझं हेच मत होतं की एवढं सगळं आपल्या देशामध्ये चालू आहे, लोकांकडे पैसे नाहीत, लोकांकडे खायचे पैसे नाहीयेत, लोकांकडे हॉस्पिटल मध्ये भरायचे पैसे नाहीयेत आणि इथे पैशांची उधळपट्टी चालूच आहे. आणि ठीक आहे ना, तुम्ही मागच्या वर्षी दुबईमध्ये केलंच ना, UAE मध्ये केलंच ना आयपीएल. या वर्षी तिथेच करायचं किंवा नाही करायचं. 1 वर्ष नाही केलं असतं तर काय बिघडलं? लोकांचा जीव महत्वाचा आहे की नाही? माझं ठामपणे हे मत आहे की या वर्षी भारतामध्ये आयपीएल घेऊन बीसीसीआयने फार मोठी चूक केली. बरोबर आहे, फार मोठी चूक झालेली आहे. मात्र चुकीला खऱ्या अर्थानं माफी नाही असंच म्हणावं लागेल, कारण अनेक जणांना आता कोरोनानं ग्रासल्याचं दिसून येत आहे. नितीन मुजुमदारजी, मी आपल्याकडे येतो. एका बाजूला क्रिकेट आणि क्रिकेट प्रेमी हे एक वेगळं नातं जरी असलं तरी देखील आयपीएल आणि पैसा हे असलेलं एक दुसरं नातं आहे. फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशांची जी ती इन्व्हेस्टमेंट केली जात असते. मग आयपीएल सारखा म्हणजे क्रिकेटसाठी खेळला जाणारा खेळ जो आहे, आयपीएलचं आयोजन करणं इथूनच खऱ्या अर्थानं चूक झाली का, त्या दृष्टीने आपण तिकडे जाणार आहोत. मात्र सुरुवातीला मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर किती कोट्यवधींची आणि कशा प्रकारे होणारी ही उलाढाल असते.
उलाढाल किती कोट्यावधींची असली तरी हा सारा विचार स्पर्धा आयोजनाचा निर्णय घेण्यापूर्वी करायला पाहिजे हा. होता. याच्यात अनेक संघांचे, अनेक कंपन्यांचे स्टेक इन्व्हॉल्ड असतात, आर्थिक स्टेक्स इन्व्हॉल्ड असतात. हे सारं मला मान्य आहे, पण आता देश त्याच्याही पलीकडच्या, त्याच्याही पेक्षा मोठ्या संकटाचा सामना करतोय. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की बीसीसीआयनी स्पर्धा आयोजनापेक्षाही या संकटाशी मुकाबला करायला देशाला मदत कशी करता येईल, आर्थिक असेल किंवा कुठल्याही इतर अँगलनी असेल, तर बीसीसीआय ही एक श्रीमंत संस्था आहे. त्यांनी आपला खजिना थोडा रिता केला असता तर देशापुढे खूप चांगलं उदाहरण घडलं असतं की एरवी क्रिकेटला देश खूप काही देतो. आज संकट काळात बीसीसीआय सारख्या क्रिकेट संस्थेने म्हणजेच क्रिकेटनी देशालाही काहीतरी दिलं. नक्कीच नितीनजी, एका बाजूला खिसेचे ते रिते करायला हवे होते, निश्चितच या मुद्द्यावरती मी जाणारच आहे. मात्र होणारी कोट्यवधींची उलाढाल याविषयी मला ही आकडेवारी जी आहे खऱ्या अर्थानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावीशी वाटते. कारण एका बाजूला जसं पुष्कर यांनी सांगितलं की रुग्णांना बेड मिळत नाहीये, रेमडेसिवीर मिळत नाहीये, योग्य त्या लसींचा पुरवठा होताना दिसून येत नाहीये, त्यावेळेला होणारी ही कोट्यवधींची उलाढाल याची आकडेवारी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना कशी समजावून सांगाल नितीनजी? मला वाटतं याच्यात कोट्यवधी म्हणजे प्रॉफिट्स तर प्रचंड आहेत. खेळाडूंना प्रत्येक संघमालक साधारण 280-100 कोटी अशा संख्येने पैसा खर्च करून संघ विकत घेत असतो. म्हणजे वेगवेगळ्या खेळाडूंना या प्रमाणात हे सारे पैसे एकत्रितरित्या वाटले जात असतात. याशिवाय त्यांना या साऱ्यातून प्रॉफिट्सही मिळतो. म्हणजे गेट मनी असेल किंवा जाहिरातींचे हक्क असतील, याच्यातूनही संघांना कमाई होते. ही सारी कमाई आणि देशापुढे असलेलं संकट हे सध्या इतकं व्यस्त स्वरूपात, म्हणजे वेगवेगळे दोन टोकं आहेत ही. दरवर्षी आपण हा सोहळा आयोजित करतो, यातनं प्रचंड पैसा संघ मालक कमावतात. यावेळेला परिस्थिती इतकी वेगळी असताना तोच विचार डोक्यात ठेवून तशाच पद्धतीने, आणि ती स्पर्धा 6 महिन्यापूर्वी तुम्ही युएई मध्ये घेतली होती, इतक्या कमी अवधीत त्यांनी एप्रिलमध्ये लगेच ही स्पर्धा इथे आयोजित केली. त्यात आर्थिक गणितही केवळ स्पर्धेपुरतीच होती, त्यांच्या प्रॉफिट पुरती होती. कोरोनाशी रिलेटेड काहीही डोक्यात न घेता की आपण या देशाच्या मदतीसाठी या स्पर्धेच्या रूपाने म्हणा किंवा इतर काही माध्यमातून म्हणा काही करू शकतो का, याचा कुठेही विचार या स्पर्धेत दिसला नाही. किंवा मास्क लावा किंवा असे प्रचाराने, हा तोंडदेखा प्रचार असतो. प्रत्यक्षात खूप सारं ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर किंवा इतर काही स्वरूपात मदत करता आली असती बीसीसीआयला, आणि एक खूप चांगली संधी गमावली त्यांनी, मी म्हणेन की इतर काही संस्थांपुढे आदर्श निर्माण करायची. बरोबर आहे, आयपीएलला असलेली संधी मात्र त्यांनी गमावलेली आहे, हे तर खरंच आहे. पुष्कर, काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना देखील भारतातील कोरोना संदर्भातली चिंता व्यक्त करत असताना क्रिकेट सारख्या खेळावरती किंवा आयपीएल मध्ये होणारी उधळपट्टी याकडे लक्ष वेधलेलं होतं. आपले खेळाडू काय करत होते? नाही, खरं आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियन प्लेयर्सना जर त्यांच्या म्हणजे त्यांच्याही फॅमिलीज आहेत, त्यांनाही तेवढी भीती वाटत होती इथे खेळताना. आणि म्हणजे मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की लोकांना ह्या सिच्युएशन मध्ये करमणूक सुचते कशी. आता जसं ते म्हणाले, नितीन साहेब म्हणाले की एवढ्या पैशांची उलाढाल आहे. आता ब्रॉडकास्टर्सचे पण पैसे आहेत, जे स्टार स्पोर्ट्स जे टेलिकास्ट करतं आयपीएल, त्याचे बरेच सारे ब्रँड्स आहेत, त्यांचे ऍडव्हर्टाइज आहेत, त्यांचं म्हणजे हे सगळा जो पैसा आहे तो आपल्या भारतीय लोकांना, ज्यांना खरंच गरज आहे ते आता पैशांची, तिथे जर बीसीसीआयने ते पैसे लावले असते. आता ह्या गोष्टी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कळतात, त्यांच्या लोकांना कळतात, पण आपल्या लोकांना कळत नाही. ह्याचं आश्चर्य आहे आणि फार वाईट वाटतं विशाल, खरं सांगायचं तर, की अशा संकटात बीसीसीआय इज द रिचेस्ट बोर्ड ऑफ क्रिकेट, म्हणजे क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. तर त्यांनी एक एक्झाम्पल सेट करायला हवं होतं की बाबा ह्या संकटात, करोनाच्या संकटात आम्ही ते आम्ही असे चॅनलाइज करतो, असं आम्ही लोकांसाठी सोशली आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे आहोत. तर हे न करता एंटरटेनमेंट आणि पैसाच सगळं काही असेल तर मला माहित नाही मग कसं होईल, आपल्या ह्युमॅनिटीचं काय. खरोखर आहे, माणुसकीचं काय असा प्रश्न जो आहे तो यावेळेला उपस्थित केलेला आहे स्वतः पुष्कर यांनी देखील. नितीन सर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. नितीनजी, ज्या वेळेला क्रिकेट स्पर्धा येते त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला असलेली जी चकाचौंध आहे किंवा त्या ठिकाणी असलेली प्रसिद्धी असेल, पैसा असेल, त्याचा मात्र या कोरोनाच्या काळामध्ये कुठेतरी जो आहे विसर पडणं अत्यंत आवश्यक असताना त्याला प्राधान्य दिलं गेलं. प्राधान्य देताय तर देताय, मात्र त्यावेळेला भारतातच या स्पर्धा भरवणं किंवा बायो बबल जे नाव देण्यात आलेलं होतं त्याची देखील सुरक्षा जी आहे ती कोरोनानं भेदलेली आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती किती गंभीर आहे याकडे निश्चित लक्ष वेधणं गरजेचं वाटतं मला. नितीनजी, मला वाटतं बायो बबल हा सारा जो काही प्रकार आहे हा केवळ स्पर्धा घेण्याचा अट्टासाबाई निर्माण करून
बायो बबल केलाय म्हणजे आता सगळं काही सेफ आहे, स्पर्धा व्यवस्थित होईल, हे त्याचं ते एक शील्ड होतं. मुळात स्पर्धा ही घ्यायला नकोच होती. आणि अगदी म्हणजे कुठल्याही मार्गाने क्रिकेट घेतलं असतं तर तो सारा प्रॉफिट, त्याच्यातनं जे काही उत्पन्न मिळालं असतं ते सारं जर का किंवा मोठ्या प्रमाणातला भाग हा तर काही म्हणतो मी काहीतरी ठीक झालं असतं. तसंही काही झालेलं नाहीये. त्यामुळे ही स्पर्धा घेण्याचा निर्णय चूक होता आणि रद्द करायचा निर्णय हाही काहीसा उशिरा झाला असं मी पुन्हा एकदा सांगतो. नक्कीच. क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी देखील आपल्यासोबत या चर्चासत्रात जोडले गेलेले आहेत. द्वारकानाथ सर, आपलं देखील खूप खूप स्वागत या चर्चासत्रामध्ये. लोकशाही विशेषमध्ये IPLची गव्हर्निंग काउन्सिल जी आहे ती सातत्यानं सांगत होती स्पर्धांच्या बाबतीमध्ये इतक्या वर्षांचा तुमचा प्रचंड अनुभव आहे, अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आलेली परिस्थिती यापूर्वी कधी आपण पाहिलेली होती का? त्याचबरोबर IPLला प्राधान्य देत असताना तिथले सामने खेळवले जात असताना 29 सामने होतात आणि त्यानंतर मग शहाणपण सुचतं, या सर्व गोष्टींकडे द्वारकानाथजी आपण कशा प्रकारे पाहता? आजची जी परिस्थिती आहे ही एक्स्ट्रॉर्डिनरी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती फारशी पाहायला नाही मिळाली. पूर्वी काही स्पर्धापेक्षा काही सिरीज कॅन्सल झालेल्या आहेत या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या आहेत. श्रीलंकेमध्ये अशा प्रकारे बॉम्ब फुटल्यामुळे झालेला आहे, नंतर पाकिस्तानात झालेला आहे. पण त्या गोष्टी वेगळ्या आहेत. ही गोष्ट जी आहे ही वेगळी गोष्ट आहे. ह्या वेळेला तुम्हाला माहिती होतं की तुमचा शत्रू कोण आहे आणि तुम्हाला समोर चित्र एक दिसत होतं. इतकं भयान चित्र दिसलं नसेल त्यावेळेला, पण तुम्हाला एक कल्पना होती की तुम्ही कुठल्या वातावरणात ही स्पर्धा करताय. आता ज्या वेळेला ज्या वातावरणात स्पर्धा करतात त्यासाठी त्यांनी तो बायो बबल तयार केला. पण बायो बबल इंग्लंडमध्ये होणं, बायो बबल UAE मध्ये होणं आणि बायो बबल भारतात होणं याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्या वेळेला इंग्लंडमध्ये बायो बबल केला गेला तेव्हा 2च टीम्स होत्या आणि 2च टीम्सकडे लक्ष द्यायचं होतं आणि तशी ती हॉटेल्स होती, तशी ती माणसं त्यांनी निवडलेली होती. त्यामुळे ते खूप छान चालन झालं. दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा बायो बबलमध्ये आपण UAE मध्ये खेळलो त्यावेळेला इकडे 3 ग्राउंड्स, 3 हॉटेल्स आणि 8 टीम्स हा असं एक आटोपशीर अशी गोष्ट होती. त्यामुळे ते यशस्वी झालं. आणि या दुसऱ्या वेळेला म्हणजे UAE मध्ये त्यावेळेला एवढा मोठा संसर्ग नव्हता. किंवा भारतात ज्या वेळेला आपण इंग्लंड विरुद्ध खेळलो आणि बायो बबलमध्ये आपण स्पर्धा भरवली त्यावेळेलाही भारतामध्ये संसर्ग इतका मोठा नव्हता आणि हा अचानक संसर्ग वाढला आणि तो वाढणार, ही दुसरी लाट येणार आहे, सगळ्यांना याची कल्पना होती. जसं सरकारने याची दखल घेतली नाही तशी ह्या मंडळींनी सुद्धा कोणी दखल घेतली नाही. आणि 4-4, 8-8 व्हेन्यूज ठेवल्या, ज्या व्हेन्यूज तुम्हाला बदलायला लागतात. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ठेवणार इंग्लंड, मुंबई आणि तामिळनाडू, चेन्नई, मग त्याच्यानंतर दिल्ली आणि पुन्हा अहमदाबाद, मग पुन्हा आणखीन कुठे. हे सगळं एवढा पसारा मांडण्याची गरज नव्हती. हा पसारा जर थोडक्यात ठेवला असता तर कदाचित यशस्वी झालं असतं. पण जसं आतापर्यंत या बाकीच्या मंडळी म्हणाले त्याप्रमाणे खरोखरच ही स्पर्धा आत्ता एवढ्या यांनी घ्यायची गरज होती का? ती का गरज त्यांना भासली? कारण पुढे ही ढकलता आली नसती. गेल्या वेळेला ते ढकलू शकले कारण पुढचं त्यांचे जे टाइम टेबल होतं, कॅलेंडर होतं, त्या कॅलेंडरमध्ये UAE बसवू शकत होते. आजचं कॅलेंडर असं आहे की आता भारतीय संघ इंग्लंडला जाणार, मग त्याच्यानंतर तो एक टेस्ट मॅच खेळणार, ती चॅम्पियनशिप, मग परत येणार, परत इंग्लंडला 5 टेस्ट मॅचची सिरीज आहे, मग T20चा वर्ल्ड कप आहे. मग IPL कुठे ठेवणार? मग IPL जर ठेवता नसेल तर नुकसान आहे, मग बोर्डाला नुकसान आहे, खेळाडूला नुकसान आहे, मालकांना नुकसान आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार करून त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या अंगाशी आला. त्यामुळे त्यांनी शहाणपणा केलाय की त्याने ती आत्ता सस्पेंड केली. नक्कीच. म्हणजे प्रयोग फसला हे थोडक्यात म्हणायला काहीच हरकत नाही. त्यानंतर अभिनेते पुष्कर जोग यांच्याकडे जाऊयात. पुष्कर, सर्वसामान्यांच्या मनामध्ये आज एक प्रश्न असणार आहे. सर्वसामान्यांना जर घराबाहेर पडायचं असेल, जीवनावश्यक वस्तू विकायच्या असतील किंवा विकत घ्यायच्या असतील तरी देखील त्याला एक मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. 11च्या आधीच सगळं काही जे ते संपवावं लागतं. मात्र ज्यावेळेला क्रिकेट येतं, IPL येतं, त्यांच्यासाठी वेगळी नियमावली का, असा प्रश्न आज सर्वसामान्यांमध्ये नसेल का? पुष्कर, तूही एका अशा क्षेत्रामध्ये कामाला आहेस ज्या ठिकाणी खरं तर एंटरटेनमेंट क्षेत्र आहे. त्या ठिकाणी मालिकांचे शूटिंग असतील किंवा विविध प्रकारच्या प्रोजेक्ट्सचे शूटिंग करत असतानाही विविध प्रकारची काळजी घेतली जात होती. मात्र ज्यावेळेला थोडक्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला त्यावेळेला जी नियमावली जाहीर करण्यात आली त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय जो आहे एंटरटेनमेंट क्षेत्रासाठी घेण्यात आला. मग IPLसाठी वेगळे नियम का, हा प्रश्न निश्चित सर्वसामान्यांच्या मनात असेल का? पुष्कर. हो, नक्कीच विशाल. मला असं म्हणायचं की 1 वर्ष समजा IPL झालं नाही तर काय बिघडलं. आणि मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो. आमचे फिल्म्स, आमचे सिरियल्स 2-2 वर्ष पडून आहेत. ते थिएटर्स काही ओपन नाही झालेले. ऍक्टर्स आता घरी बसून आहेत.
आम्हाला जास्ती काळजी आहे ती लोकांच्या जीवाची. बरोबर. आता शूटिंग होत नाहीये, ठीक आहे, आम्ही घरी बसून आहोत, पण लोकांचा जीव जास्ती महत्वाचा आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात मगाशी बायो बबल, युके मध्ये जेव्हा बायो बबल घडतं आणि साऊथहॅम्प्टन आणि मँचेस्टर हे दोनच मैदानात मॅचेस होतात, तिथे त्या मैदानातच हॉटेल्स आहेत. त्यामुळे स्टेडियमच्या बाहेर पण कोणी जात नाही, तिथेच ते राहतात. त्या हॉटेलमध्ये, त्या स्टेडियम मध्येच हॉटेल्स आहेत. तर मला हे म्हणायचंय की एंटरटेनमेंट मध्ये मी पण आहे, पण ते लोकांच्या जीवाशी खेळ का? क्रिकेटर्सच्या त्यांना फॅमिलीज नाहीत का? तिथे एवढा सपोर्ट स्टाफ काम करतो, आयपीएलचा क्रू, कॅमेरा, ते सगळे जण कामं करतात, स्टेडियमची लोक कामं करतात, त्यांचे पण फॅमिलीज आहेत. मग त्यांच्या सेफ्टीचं काय? आणि नाही घेतलं 1 वर्ष आयपीएल तर काय बिघडलं? काय झालं? ठीक आहे, आधीपासून ठरवा, नाही नका घेऊ ना 1 वर्ष, पण ह्याच्यात काय विशाल, बराच पैसा इन्व्हॉल्ड आहे. बीसीसीआय म्हणा तुम्ही, किंवा ब्रॉडकास्टर्स म्हणा, स्पॉन्सर्स म्हणा, स्टेक होल्डर्स म्हणा, टीम ओनर्स, आता सगळ्यांचं किती नुकसान झालं. टीम ओनर्सचं नुकसान झालंच, बीसीसीआयचं नुकसान होणारच, सगळ्यांचं नुकसान होणार. ते पैसे जर बीसीसीआयनी गरजू लोकांना डोनेट केले असते, व्हेंटिलेटर्स घेण्यासाठी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेण्यासाठी, किंवा अशा गोष्टींसाठी केले असते, तर मग आपल्याला किती ते फायदेशीर ठरलं असतं. खरं. तर ही चीड आहे मनात, नक्कीच आहे. आणि हे प्लॅन करणं जरा चुकलेलं आहे, हे त्यांनीही मान्य करावं, आणि हे चुकलेलंच आहे. नक्कीच चुकलेलं आहे. आणि कुठेतरी असलेली संधी जी आहे ती या क्रिकेटर्सनी म्हणा किंवा IPLचे जे मालक आहेत वेगवेगळ्या संघांचे, त्यांनी देखील ही गमावलेली आहे. द्वारकानाथ संजगिरीजी, मी आपल्याकडे येतो. द्वारकानाथजी, प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपण चर्चा करत असतो त्यावेळेला एक असतं की आपण ज्या भूमिकेतून या चर्चेत बसलेलो आहोत ती भूमिका फार वेगळी, आणि एक माणूस म्हणून आपली देखील एक वेगळी भूमिका असते. गेल्या कित्येक वर्षांपासून एक क्रिकेट समीक्षक म्हणून अवघा महाराष्ट्र तुम्हाला देखील पाहतोय. मात्र आज ज्या वेळेला माणूस म्हणून आपण या गोष्टींकडे पाहतो, जसं फार चिडचिड असल्याचं खुद्द पुष्कर यांनी देखील सांगितलं. दुसरा प्रश्न मी जो आपल्याला विचारतो की सर्वसामान्यांसाठी असलेले नियम वेगळे आणि त्यांच्यासाठी असलेले किंवा क्रिकेटर्ससाठी असलेले नियम ज्या वेळेला वेगळे येतात, IPL स्पर्धा घडवली जाते त्यावेळेला एक सर्वसामान्य म्हणून तुमच्या मनातही या निर्णयाबाबत किती चिडचिड आहे द्वारकानाथजी? नाही, मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुष्करनी जो व्ह्यू मांडला तोच मी गेले कित्येक दिवस माझ्या लेखातून किंवा टेलिव्हिजनमधून मांडतोय की अरे तुम्ही रोम जळत असताना नीरो जर फिडल वाजवतो ना तसं फिडल वाजवतोय, असं माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत होतं. बरोबर. आणि खरोखरच तुम्ही एका बाजूला इतक्या दुःखदायक आणि दर्दनाक घटना घडतायत की त्या पाहवत नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला टेलिव्हिजन बंद करावंसा वाटतो, आणि जी माणसं आपण कधी पाहिलेली नाही माणसं आपली वाटायला लागतात, ते दुःख आपलं वाटायला लागतं, आपण जरी आपल्या सेफ घरात असताना. आणि मला असं वाटतं खेळाडूंना तेच वाटलं, म्हणजे कमिन्सला सुद्धा तेच वाटलं, किंवा त्या अँड्रू टायला ते वाटलं, की ऑस्ट्रेलियन प्लेयर्सला सुद्धा वाटलं की अरे काय चाललंय बाहेर, सगळीकडे हाहाकार पसरला आणि तुम्ही खेळते असतो. एक प्लेअर चक्क म्हणाला, म्हणजे त्याने असा विचार केला नाही की पुढच्या वर्षी आपला जो मालक आहे तो आपल्याला साईन करेल का नाही करणार, पण तो बोलून गेला आणि त्याने असं सांगितलं की एवढा खर्च तुम्ही कशाला करताय या क्रिकेटवर, आणि तो निघून गेला. पण तो निघून जाताना तो एक फार महत्वाची गोष्ट सांगून गेला असं मला वाटतं. मी सगळ्यात वाईट की ह्याची जस्टिफिकेशन असं दिलं जातं की जस्टिफिकेशन आहे की त्यामुळे एक ह्या दुःखावर एक फुंकर होते, म्हणजे याला पेन किलर म्हणतो ना, असं पेन किलर म्हणून बघितलं जातं. IPL हे पेन किलर म्हणून नाही खेळवलं जात, हा बाय प्रॉडक्ट आहे. IPL हे खेळवलं जातं कारण त्याचा फायदा तुमच्या BCCIला होतो, मालकाला होतो, खेळाडूंना होतो. एक गोष्ट खरी आहे की ज्या खेळाडूंना, बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्या खेळाडूंना, जे खेळाडू त्याच्यावर डिपेंड असतात, म्हणजे भारतातल्या बऱ्याच यंगस्टर्सना त्यामुळे संधी मिळते, त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचतात. जरी हे खरं असलं तरी 1 वर्ष थांबा ना, जसं तुम्हाला तो सगळेच आर्टिस्ट, सगळीच लोक 1 वर्ष थांबलेली आहेत ना, प्रत्येक जण थांबलेलं आहे. त्यामुळे एवढी घाईगर्दी करून खेळाडूंचं लाईफ जोखमीमध्ये टाकून, इतरांचं लाईफ जोखमीमध्ये टाकून खेळायची काय गरज आहे? खरोखर जोखम जी आहे ती घेण्यात आलेली होती, मात्र ती अनेकांच्या जीवावरती देखील बेतली असती. जे क्रिकेटर्स त्या ठिकाणी खेळतायत
त्यांच्या सर्व जबाबदारी जी आहे ती घेतली तरी कुणी, त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेला जो स्टाफ आहे त्यांना देखील याची लागण झालेली आहे. यांची जबाबदारी कोण घेणार आहे? एका बाजूला बीसीसीआयनं जरी पत्रक काढून या सगळ्यांची जबाबदारी आहे आमची आहे असं जरी सांगितलेलं असतं, तर या जबाबदारीची जाणीव ही IPL सुरू होण्यापूर्वीच का आली नाही? 29 सामने खेळून झाल्यानंतर मात्र जर अशा प्रकारे नामुष्की ओढवत असेल तर याला जबाबदार कोण? हा अट्टहास कुणासाठी? याच अनुषंगाने चर्चेमध्ये पुढे वळूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करत आहोत ती म्हणजे अट्टहास का, आणि अट्टहास नेमका केला तरी कुणी होता आणि का झाला हा अट्टहास? या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी, क्रिकेट समीक्षक नितीन मुजुमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्यासोबत जोडले जात आहेत, अभिनेता पुष्कर जोगही आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये आहेत. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे निलेश लंकेजी, आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निलेश लंकेजी, आज खास करून या कार्यक्रमामध्ये या चर्चासत्रात आपल्याला आमंत्रित करण्याचं कारण म्हणजे या कोरोनाच्या संकट काळामध्ये प्रत्येक माणसाला प्रत्येक सुविधा मिळण्यासाठी आपण केलेलं काम हे अतिशय मोलाचं होतं. IPL वरती होणारा खर्च पाहता सर्वसामान्यांना असलेल्या गरजा याची देखील आठवण आज BCCIला करून देणं आवश्यक आहे. निलेश लंकेजी, बाहेरची परिस्थिती आपण कशा प्रकारे पाहताय? प्रत्येक माणूस ज्याला आज पोटाची चिंता आहे, उपचारांची चिंता आहे, कारण या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला देखील 4 हेडलाईन्स आमच्या याच्यात याच होत्या की उपचारांविना अनेकांनी तडफडून जे आहे ते मृत्यूला गळे भेटणं जास्त जे ते सुसह्य ठरवलेलं आहे. अनेकांनी आत्महत्या केलेली आहे उपचारांसाठी पैसे नसल्याच्या कारणामुळे. फार क्लेश होतो अशा प्रकारच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवताना, आणि दुसरीकडे IPL सारखा निर्णय घेतला जातो. निलेश लंके यांच्याबरोबरचा संपर्क या क्षणाला तुटलेला आहे. नितीनजी, मी आपल्याकडे येतो. खरं तर स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच ही भीती व्यक्त केली जात होती. ही भीती आज सत्यामध्ये उतरलेली आहे. याला कोण कारणीभूत असू शकतं? जसं अगदी आपल्याला संजगिरी सरांनी देखील सांगितलं की इतर देशांमध्ये बायो बबल तयार करणं आणि भारतात तो तयार करणं यामध्ये खूप फरक आहे, कारण अनेक गोष्टी या तांत्रिक देखील त्याच्याशी आहेत ज्या पुष्करनं देखील अधोरेखित केल्या. नितीनजी, जर पुष्कर या सगळ्यांनी अतिशय म्हणजे योग्य अशा शब्दातच त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. मी त्यांच्याशी सहमत आहे की मुळात हे बायो बबलचं प्रकरण जे आहे, म्हणजे त्यांनी UAE मध्ये स्पर्धा घेतली होती तेव्हा ते सोपं गेलं, किंवा UK मध्ये सोपं जातं. मुळात स्पर्धा घेण्याचीच गरज नाही या मुद्द्यावर मी अडून आहे की बायो बबल जरी नीट जमलं असतं तरी सध्याच्या काळात एवढा मोठा पैसा, आणि तेही कुठलाही एक रुपया समाजसेवेसाठी न वापरता या स्पर्धेतलं कुठलंही अर्थकारण आहे कोरोनाच्या संकटाशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आतापर्यंत रिलेटेड झालेलं नाहीये. जी काही चॅरिटी झाली ती काही मोजक्या प्लेयर्सनी स्वतःच्या खिशातून केलेली आहे. त्याच्यात BCCIच्या ऑफिशियल माध्यमातून काहीतरी मला वाटतं मदत व्हायला नक्कीच होणं शक्य होतं. तेवढे अतिशय धनाढ्य अशी ही संस्था आहे. त्यामुळे त्या, आणि अजून एक महत्वाचा मुद्दा मला असं मांडावासा वाटतो इथे की रणजी ट्रॉफी स्पर्धा यावर्षी झाली नाही. क्रिकेटची जी मूलभूत स्पर्धा मानली जाते क्रिकेटर्स घडवणारी, ती स्पर्धा घ्यायला BCCIकडे वेळ नव्हता, कारण त्यात तेवढं अर्थकारण नव्हतं. त्याची गणित जमवणं काहीच अवघड होतं. मात्र ते न घेता IPL सारखी स्पर्धा अक्षरशः बॅक टू बॅक त्यांनी भरवली आहे. याच्यावरच पूर्णतः कळतं की हे सर्व गणित हे आर्थिक गणित आहे याच्यात. आणि त्यामुळेच मला वाटतं की हे आर्थिक गणित जर का कोरोनाशी जोडलं गेलं असतं, याच्यातून कोरोनालाही देशासाठी खूप मदत करता आली असती BCCIला, तर ते खूप जास्त अतिशय चांगलं उदाहरण घडलं असतं. खरोखर नितीनजी, आपण म्हणता खरं तर स्पर्धा भरवायलाच नको हवी होती, मात्र आर्थिक गणित ज्याविषयी आपण खरं तर या चर्चासत्रात चर्चा करतो आहोतच. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके या क्षणाला जोडले गेलेले आहेत. निलेशजी, ग्राउंड लेवलवरती प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही या क्षणाला काम करताना दिसताय. लोकांच्या असलेल्या समस्या आणि दुसरीकडे IPLचं आयोजन आणि पुन्हा एकदा त्याचे सामने स्थगित करण्याची नामुष्की, कसं पाहताय निलेशजी? सध्याच्या परिस्थितीत म्हणजे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. IPLचे सामने ह्या परिस्थितीत करणं हे 100% चुकीचं आहे आत्ताच्या परिस्थितीत. म्हणजे लोकांना जीवन महत्वाचे. मी आता सध्या माझ्या मतदारसंघात 1100 बेडचं कोविड सेंटर चालू होतं. त्यामुळं मला ती परिस्थिती माहिती, इतकी भयानक परिस्थिती. कोणाला व्हेंटिलेटर मिळत नाही, कोणाला बेड मिळत नाही, कोणाला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, इतकी म्हणजे महाभयंकर परिस्थिती. या परिस्थितीमध्ये IPLचे सामने होणं हे सर्वात माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. IPL पेक्षा माणसाला जीवन महत्वाचं. माणूस जगला तर पुढल्या वर्षी IPL भरू शकतो ना आपण. बरोबर, नक्कीच पोटतिडकीनं आपण सांगता मरणाचा प्रश्न आहे. मी पाहतो कित्येक लोक
कित्येक तरुण उपचाराअभावी मृत्युमुखी पडलेले आहेत. कित्येक लोकांना उपचार मिळाला नाही. म्हणजे 25, 26, 27 वर्षाचे मुलं त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या दारात मृत्युमुखी पडले. व्हेंटिलेटर मिळत नाही, बेड मिळत नाही, उटूचा बेड मिळत नाही. इतकी महाभयंकर परिस्थिती. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत IPL होणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. बरोबर. निलेशजी, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. सुद्धा इतकं आज खेळाडूंना आपण सगळ्या बाजूनी त्या ठिकाणी व्यवस्था केली तरी आपले 5-6 खेळाडू पॉझिटिव्ह आलेच ना. बरोबर. त्या ठिकाणचा स्टाफ सुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजे माणसं जगले तर IPL आपण दरवर्षी घेणार आहे ना. बरोबर आहे. या चर्चासत्रात असलेल्या इतर मान्यवरांचं देखील हेच म्हणणं आहे. द्वारकानाथ संजगिरीजी, मी आपल्याकडे येतो. द्वारकानाथजी, निलेश लंकेशी जोडले गेलेले होते, ज्यांनी खरं तर कोविड योद्धा म्हणून ते या क्षणाला काम करतात, अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी देखील. मात्र थोडं पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूयात द्वारकानाथजी. ते म्हणजे की एका बाजूला 9 तारखेला ही मॅच सुरू होण्याच्या आधीच, IPL सुरू होण्याच्या आधीच जे आहे काही सूचना गव्हर्निंग काउन्सिलनं केलेल्या होत्या BCCIला. तशा प्रकारे त्यांनी प्रस्ताव ठेवलेले होते. दुसरीकडे UAEला स्टँड बाय ठेवण्यात आलेलं असताना देखील मात्र स्पर्धा UAEमध्ये शिफ्ट करण्याला BCCIचा नेमका त्या ठिकाणी विरोध का असावा, आलेल्या सूचना, त्याचबरोबर GCC या समितीनं देखील काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या होत्या. याकडे दुर्लक्ष करण्यामागचं BCCIचं मुख्य कारण काय असू शकतं? कारण आता सगळ्यांची जबाबदारी BCCI घेणारे जरी म्हणत असलं तरी देखील या कोरोनाला ना तुम्ही ना मी ना कोणीच रोखू शकत नाहीये. अनेकांचे प्राण जाताना दिसत आहेत, तरी देखील या सूचनांकडे झालेलं दुर्लक्ष. कुठेतरी कारवाई व्हावी का आता या गोष्टींच्या बाबतीत? द्वारकाजी. असं आहे की कारवाई कोणावर करणार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. की शेवटी BCCI म्हणजे काय आहे? तर BCCI म्हणजे सुद्धा BCCI आज IPL या देशामध्ये होऊ शकते. असं आहे की सरकारला पण ते हवं होतं. जर सरकारला हवं नसतं तर ही गोष्ट घडू शकली नसती. म्हणजे मी थेट सांगतो तुम्हाला, कारण असं आहे की आपल्याकडे कुठली गोष्ट गव्हर्नमेंटच्या शिवाय होऊ शकत नाही. भारतात पाकिस्तानच्या सारखं होत नाही, कारण सरकारला नको असतात. तर तोच जो भाग आहे या गोष्टीचा, तर त्यामुळे कोण कोणावर ऍक्शन घेणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, बघा आवाज पोहोचतोय ना तुमच्यापर्यंत? आवाज येतोय द्वारकानाथ सर, बोला आपण. दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की गव्हर्निंग काउन्सिलनी जरी त्यांना सांगितलं तरी गेल्या वेळेला जी स्पर्धा ह्याच्यात झाली नाही, दुबईमध्ये झाली, त्यावेळेला स्पॉन्सर जे होते ते फारसे आनंदी नव्हते. म्हणजे असं होतं की एक स्पॉन्सर जे आता जे विवो IPL आहे ते विवो बॅकआउट झाले होते आणि त्यांनीच जी गेमिंगची कंपनी आहे, म्हणजे आता जिकडे तुम्हाला टीम काढायला सांगतात Dream11, त्यांना स्पॉन्सर केलं होतं. आणि जे अपेक्षित पैसे होते जे मिळतील, साधारण 400 कोटीची अपेक्षा होती बोर्डाला, तर 400 कोटी न मिळता त्यांनाकडून 200 कोटी मिळाले होते. तर त्यामुळे त्यांना जर ही स्पर्धा भारतात भरली तर ही जास्त फायदेशीर ठरू शकते असं त्यांना वाटत होतं. एप्रिलच्या वेळेला पुन्हा दुसरी लाट येऊन ठेपलेली होती, त्याची सुरुवात झालेली होती आणि त्यांना असा कॉन्फिडन्स होता की आपण बायो बबल मध्ये करू शकू. ते करू शकले असते जर 8 टीम्स ह्या एका शहरात किंवा एका म्हणजे जिथे 3 ते 4 मैदानात जवळ आहे, जसं दुबईमध्ये केलं त्याने, की दुबई, अबुधाबी आणि शारजा अशा ठिकाणी स्पर्धा केल्या आणि ते अक्षरशः अर्ध्या 1-1 तासाच्या अंतरावर आहेत. 3 वेगवेगळी हॉटेल्स केली, त्याच्यामध्ये त्या टीम्स उतरवल्या आणि तिथे बायो बबल हे जास्त सोपं होतं. आपल्या इकडे बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि मला असं वाटतं की खेळाडू सुद्धा स्वतः कंटाळले होते या बायो बबल मध्ये. याचं कारण असं होतं की त्या सोनेरी पिंजऱ्यात राहायचं ही सोपी गोष्ट नाहीये, पण शेवटी सोनेरी दाणे मिळत होते त्यामुळे ते राहायला तयार झाले. त्यामुळे त्यांच्याकडूनही कुठेतरी बायो बबल तुटला असेल असं एकंदरीत चित्र दिसतं. आणि तो जेव्हा 1-2 खेळाडूंच्या बाबतीत झाला तर इतरही खेळाडू घाबरले असतात आणि ते घाबरण्याचं महत्वाचं कारण असं होतं की शेवटी ते आतमध्ये तर एका कुटुंबासारखेच राहतात ना, तिथे ते काही मास्क लावून फिरत नाहीत किंवा मैदानावर मास्क लावून खेळत नाहीत. तर त्यामुळे त्यांना व्हायची शक्यता आणि भीती खूपच होती. तर त्यामुळे बोर्डाला पैसा हा महत्वाची गोष्ट होती, त्यांनी ते ऐकलं नाही. आता त्यांच्या पायावर त्यांनी स्वतःच्या कुऱ्हाड मारून घेतली. खरोखर आहे, स्वतःच्या पायावरती मारून घेतलेली ही कुऱ्हाड आहे. निलेश लंकेजी, मी आपल्याकडे येतो. निलेशजी, एका बाजूला सरकार अनेक प्रकारची बंधनं घालत आहे. म्हणजे राज्यापुरती आपण जर विचार केला तर मुख्यमंत्र्यांनी आधीच आवाहन करून झालेल्या देशासाठी पंतप्रधान देखील आवाहन करताना दिसतात. मात्र जे सर्वसामान्यांसाठी नियम आहे तेच नियम मात्र IPLच्या आयोजकांना जर आपण लावले असते तर हे कुठेतरी थांबवता आलं असतं. निलेशजी, IPLच्या
आयोजकांना सुद्धा नियम लावणं गरजेचं होतं. पण त्यापेक्षा मी हा विचार करतो, आताच्या परिस्थितीमध्ये सध्या IPL पेक्षा जीवन आवश्यक आहे ना, जीवन आवश्यक सगळ्यात महत्वाचं. आणि मी या निमित्ताने उद्योगपतीने IPL ला जो खर्च करण्यापेक्षा करोड रुपयाचा तुम्ही IPL साठी खर्च करणार आहे, तो जर खर्च तुम्ही ऑक्सिजनसाठी खर्च केला असता, रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी खर्च केला असता, व्हेंटिलेटर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले असते, तर आज आपला देश सुरक्षित राहिला असता. आपले म्हणजे आपण म्हणतो की तरुण हे देशाचे भविष्य आहे. ते तरुण आज मृत्युमुखी पडलेले ह्या लाटी. तुम्ही पाहिलं असेल मागच्या कोरोनाची लाट आणि आताच्या कोरोनाच्या लाटीत 100 पटीचा फरक आहे. आणि इतकी तीव्रता आहे ह्या लाटीचे. पहिल्या वेळेस जर कोरोना बाधित झाला तर 14 दिवस त्यावर कधी कधी ऍक्शन होत नव्हते, 14 दिवस त्याचे लक्षणं दिसत नव्हते. पण आता जर आज एखादा पॉझिटिव्ह आला, 3-4 दिवशी त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं. म्हणजे इतकी महाभयंकर परिस्थिती. त्यामुळं IPL माझं उद्योजकांना म्हणणं आहे, आजच्या परिस्थितीत IPL कडे लक्ष देऊ नका, तुम्ही लोक जागवा. आज तुम्ही पाहिला असेल टाटाने ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी मदत केली. निलेशजी आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. अगदी आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. यावेळेला मला प्रत्येक मान्यवरांकडे यावेळेला जायचंय. पुष्कर, आपल्यापासून मी सुरुवात करीन यावेळेला. पुष्कर, IPLच्या अट्टहासापेक्षा कोरोनाशी लढा याचा अट्टहास धरणं हे अत्यंत गरजेचं आहे. काही काळाची गरज आहे का पुष्कर? नक्कीच. मी पुन्हा तेच सांगेन की इथे माणसांचा जीव, जे तुम्हाला IPL मधनं मिळालेले पैसे किंवा स्पॉन्सर्सचे पैसे किंवा टीम ओनर्सचे पैसे, हे सगळे जर आपण आपल्या भारतीय लोकांना त्यांच्या जीवासाठी दिले असते तर ते खूप खूप फायदेशीर ठरलं असतं. म्हणजे मला एकच मुद्दा मांडावासा वाटतो की सौरव गांगुली सारखा एवढा सेन्सिबल माणूस असून सुद्धा, त्यांना कल्पना असून सुद्धा त्यांनी कसं काय हे IPLचं आयोजन ह्या वर्षी केलं. आणि ह्याची खरी गंमत ना विशाल ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. कारण की 2021 T20 वर्ल्ड कप ते म्हणतात इंडियामध्ये करायचं. जर असंच कंडिशन राहिलं तर मला हे बघायचंय की तरी पण हे आयोजन T20 वर्ल्ड कपचं इथे इंडियामध्ये करतील का नाही करतील. कारण की इथे इंडियामध्ये कुठलीही तुम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली की मोठा पैसा असतो, आणि पैसा म्हणलं की तिथे ते त्याच्या मागे धावणारच. नक्कीच खरोखर आहे, पैशाच्या मागे धावणार इतकं तर नक्कीच आहे. द्वारकानाथ संजगिरीजी, जाता जाता मी आपल्याकडे येतो. आता या पुढच्या काळामध्ये हा अट्टहास कुठल्या गोष्टींसाठी हवाय हे शिकवून जाणारं IPLचे हे सामने होते का? IPLचं हे आयोजन होतं का? द्वारकाजी. हो, आपल्याला त्यांनी नक्की असं एक सांगितलं की फार घाई करू नये आणि उगाचच ज्याला काय म्हणतात फार आकर्षण ठेवू नये. आजची परिस्थिती अशी होती की ज्या परिस्थितीमध्ये IPL घेतलं नसतं तर चाललं असतं. उलट लोकांच्या भावना त्यामुळे IPL बद्दल आणि एखाद्या क्रिकेटबद्दल खूप चांगल्या झाल्या असत्या. कारण बाहेर जग पेटलं असताना तुम्ही घरात पार्टी करणं ही चांगली गोष्ट नाही आहे. ही पुन्हा एकदा दिसली. दुसरी गोष्ट, आता जो त्यांनी मुद्दा म्हणला की T20 वर्ल्ड कपचा, तो जो वर्ल्ड कप असतो तो ICC ठरवते. म्हणजे ICC ची टुर्नामेंट असते. मुंबई आपला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ती फक्त ऑर्गनाईज करते. पण ICC भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावर विश्वास टाकेल का? भारताची परिस्थिती बघून आपण अशी देवाकडे प्रार्थना करूया की हे सगळं जे काही आहे हे सगळं लवकरात लवकर मिटेल आणि आपल्याला स्पर्धा ती भरवता येईल. पण त्यासाठी ती ICCने विश्वास टाकायला पाहिजे. ICC विश्वास त्यांना असं लक्षात आलं पाहिजे की जेवढा 8 टीम्स असणार आहेत ती अख्खी स्पर्धा 15, 20, 25 दिवस चालणार नाही. त्या स्पर्धेच्या वेळेला पुन्हा असं काही घडू नये हा विचार त्यांना करायला लागेल. ICCलाही करायला लागेल आणि BCCIला करायला लागेल. त्यामुळे आपण आता सध्या एवढीच प्रार्थना करू शकतो की हे लवकरात लवकर जे अरिष्ट आलेलं आहे कोरोनाचं दुसऱ्या लाटेचं, ती लाट ओसरावी आणि पुन्हा आपण नव्याने पुढच्या आयुष्याकडे पाहावं. खरोखर आहे. धन्यवाद निलेश लंकेजी, धन्यवाद नितीन मुजुमदारजी, धन्यवाद द्वारकानाथ संजगिरीजी आणि धन्यवाद पुष्कर, आपण या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी. हा अट्टहास मात्र केवळ एवढाच नसून हा अट्टहास होता तो पैशासाठी, विविध इन्व्हेस्टर्ससाठी, त्याचबरोबर विविध चॅनल्ससाठी. मात्र हे सगळं न होता येत्या काळामध्ये असा अट्टहास करू नये. कारण कोरोनाच्या संकट काळामध्ये जीवन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे या चर्चेअंती देखील स्पष्ट होताना दिसतंय. वायफळ पैसा त्या ठिकाणी न जाता कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी, उपचारांसाठी, विविध गोष्टींच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जर हा पैसा वापरला गेला असता तर निश्चितच कोरोनाची परिस्थिती आणखी आटोक्यात आली असती.
या विशेष चर्चासत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.